मित्रांनो, आज आपण निफ्टीचं वीकली ॲनालिसिस करणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. त्यापूर्वी मित्रांनो, इथे काही लेवल दिलेल्या होत्या आणि ह्या लेवल आपण मागच्या ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये दिल्या होत्या आणि डेली आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा अपडेट करत असतो. मित्रांनो, तुम्ही पाहू शकतात किती ॲक्युरेट पूर्ण वीक भर पाहायचं मित्रांनो तुम्ही की किती ॲक्युरेट ह्या लेवल आपल्या इथे आपल्याला काम करताना दिसतात. निफ्टीमध्ये होतात का नाही मित्रांनो, बँक निफ्टीचे लेवल दिल्या जातात. तुम्ही टेलिग्राम चॅनलला जाऊन पाहू शकता त्या किती ॲक्युरेट करता. आता हे तर झालं लेवल. आता येणाऱ्या वीकमध्ये आपण निफ्टीला कशा प्रकारे ट्रेड करायचं ते समजून घेऊयात. मित्रांनो, इथे 1 वीकचं चार्ट पॅटर्न लावलं आहे. सर्वात पहिले कधी तुम्ही मागच्या चॅनलचा व्हिडिओ पाहिला असेल तर तिच्यामध्ये तुम्हाला मी लेवल सांगितली होती की एक लेवल इथे आपल्याला रजिस्टन्स पाहायला मिळतं आहे. या रजिस्टन्सच्या वरती कधी मार्केटने क्लोज केलं तर आपण नवीन बाईंगसाठी जाऊ शकतो. वरचं टार्गेट लाईफ टाईम हायचा आपल्याला इथे पाहायला मिळू शकतं. सपोर्ट कुठे आहे मार्केटकडे इमिजिएटली, तर हा एक सपोर्ट आहे. आता तुम्ही म्हणणार हे अंतर खूप आहे. मित्रांनो, 1 वीकची कॅन्डल आहे, मोठमोठ्या मूव इथे येण्याची शक्यता. आता आपल्याला इथे काय समजतं, कधी तुम्ही नीट इथे पाहिलं तर एक ग्रीन कॅन्डलने क्लोज केलं होतं, एक रेड कॅन्डल सिमिलर बनलेली आहे, पण ती हॅमर आहे. म्हणजे प्राईस खाली केली पण सस्टेन नाही केली आणि आपल्या लेवलच्या वरती क्लोज केली. मग याच्यासाठी आता अजून एक टेक्निक तुम्ही काय वापरू शकतात, सिम्पल ठेवायचं आहे की एक लेवल आपण याच्यावरती इथे ड्रॉ करून घेतले. ह्या लेवलच्या वरती आपल्याला कॅन्डल जाताना दिसते तर आपण ह्या लेवलच्या खाली स्टॉप लॉस लावून इथे पोझिशन बनवू शकतो ह्या टार्गेटसाठी. अजून एक मित्रांनो, लेवल लावून पाच जा, क्रॉस चेक करत जा, तेव्हा फायदा होईल. तेव्हाच तुम्ही या चॅनल बरोबर पण जुळून राहा, नाही तर अनसबस्क्राईब करा, व्हिडिओ पाहू नका मित्रांनो. कारण तुम्ही कधी तुमचा टाईम इथे देता आहात तर त्याचा आउटपुट तुम्हाला मिळायला हवं. ते कधी मिळेल तेव्हा तुम्ही लेवल नुसत्या प्लेस करणार आहे, त्याची ॲक्युरेसी जाऊन तिथे पाहणार आहात. तर आता आपण 1 डेच्या चार्ट पॅटर्नवर जाऊयात. आता आपण इथे 1 डेच्या चार्ट पॅटर्नवर आल्यानंतर आपल्याला इथे इमिजिएटली एक लेवल पाहायला मिळते की त्या लेवलपर्यंत मार्केट इथे आलेलं आहे. तर हे आपल्यासाठी रजिस्टर आहे ह्या वीकला. सपोर्ट, मेजर सपोर्ट कुठे आपल्यासाठी, हा इथे आपल्याला मेजर सपोर्ट इथे पाहायला मिळतोय. पण अजून आपण याला थोडंसं मायक्रो केलं मित्रांनो तर आपल्याला इथे एक लहान सपोर्ट पाहायला मिळतोय. जोपर्यंत या सपोर्टच्या वरती तोपर्यंत आपण इथे बाय करू शकतो आणि कधी ह्या लेवलच्या वरती मार्केट निघालं तर इमिजिएटली आपल्याला फर्स्ट टार्गेट कोणतं राहू शकतं, तर आपल्यासाठी हे फर्स्ट टार्गेट राहू शकतं. आता इथल्या लेवल थोड्या शॉर्ट आहे, म्हणजे लहान लहान टार्गेट आहे, कारण हे 1 डेवर आहे. पण आता इंट्राडेवर जाऊ आपण आणि इंट्राडेसाठी आपल्या लेवल काय असतील त्या चेकआउट करूयात. आता मित्रांनो, इंट्राडेसाठी आपण 15 मिनिटाचा चार्ट पॅटर्न लावलेला. आता 15 मिनिटाच्या चार्ट पॅटर्नवर आपण पहिले सपोर्ट आयडेंटिफाय करू की जो की मला हे इथे हा दिसतोय, हा एक सपोर्ट झाला. त्यानंतर पुढचा सपोर्ट माझ्यासाठी हा इथे आहे आणि त्यानंतर लास्ट सपोर्ट माझ्यासाठी इंट्राडेसाठी हा इथे आहे. आता रजिस्टन्स शुक्रवारी जिथे मार्केट रजिस्टन्स घेतलं ते आपल्यासाठी आहे. त्याला कधी ब्रेक केलं मित्रांनो तर त्याचा पुढचं रजिस्टन्स आपल्यासाठी या ठिकाणी हे आहे आणि त्यालाही कधी ब्रीच केलं तर आपल्यासाठी लास्ट रजिस्टन्स हे आहे. आता ह्या लेवल झाल्या, ह्या लेवलच्या कधी वरती मार्केट गेलं तर आपण नवीन लेवल अपडेट करणार आहे मित्रांनो. पण ह्या लेवल लावून पहा, क्रॉस चेक करा. काही प्रश्न असला तर टेलिग्राम चॅनलला कमेंटमध्ये तुम्ही नक्की विचारू शकता. व्हिडिओ कधी आवडलेला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा मित्रांनो. मी भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.